20-22चा दुसरा पर्व आपण पाहतोय. सकाळपासून गुणलेखी भूमिका पार पडताना अल्पितदादा गायकवाड आणि ठीक संध्याकाळ 3 पर्यंत माझ्यासोबत कम्प्युटर ऑफ भिवंडी धुमाल सर आणि मी स्वतः सुनील पवार आणि थेट प्रेक्षेपण आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट प्रोप्रायटर तेजस भोईर आणि साहिल यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू लाईन कुठे चेक करतील. स्वेर वाईटचा इशारा येतोय. सुरुवात खराब साजनच्या माध्यमातून. आदित्य हिरो ऑफ द क्वार्टर फायनल. मानकुली संघाचं वाटलं होतं की आज सेमीमध्ये धडक मारेल. याच मात्र खराब चेंडूचा योग्य समाचार घेता आला नाही. साजन चेंडूवर आहे. हे बघा जीवनदान कोणाला दिलंय? आदित्य याला. आणि पहिल्या सामन्यात सुद्धा आदित्याला जीवनदान मिळालं होतं. तर मित्रांनो उद्या जो पूल आहे आपण ग्रामीण एक गाव एक गट पाहणार आहोत. परी 11 राजनोली विपक्ष जयदुर्गा टेमगरपाडा अशी फाईट असेल सकाळी ठीक 9 वाजता. दुसरा सामना बाबास्फोट भावाळे ब्राह्मणदेव भाटाले. तिसरा सामना सईस्फोट खारबाव विपक्ष टेंबवली. गावदेव वेले विपक्ष भाविक 11 भादवड. वाईटचा इशारा येतोय. परी 11 रांजोली विपक्ष बाबास्फोट भावाळे. पहिला सामना यावेळेस पाता उडवलाय. लाजवाब देखना फटका आलाय हा षटकार. दुसरा जो सामना होईल जयदुर्गा टेमगरपाडा विपक्ष ब्राह्मणदेव भाटाले. तिसरा सामना साईस्फोट खारबाव विपक्ष टेंबवली. गावदेव वेले फाईट करेल भाविक 11 भादोड या संघासोबत. त्यानंतर मात्र जरी रांजोली विपक्ष सज्ज होताना गोलंदाज. यावेळेस पाता चांगला फटका आहे. बॅकवर्ड स्कोर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा निघून गेलाय. चौकार. धावसंख्या पाहतोय आपण अतिशय वेगात पुढे सरकताना. आता मात्र धावसंख्या 14. गोलंदाज सज्ज होताना राईट आर्मवरती विकेट साजन. हा चेंडू परत लाईन चुकीची आहे. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 15. दमदार सुरुवात. आदित्य च्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आतापर्यंत आलेला आहे. परत लाईन कुठे हे चेक करतील. चांगला चेंडू होता. वाईड यॉर्कर चेंडू फेकला होता. वेगवान चेंडू होता. वेगाला इथे मात्र बीट होतोय आदित्य. साजन ओ हो अफलातून काय खेळ इथं मात्र टिपल्या गेलं. आणि त्याचं कौतुक होताना टिंबिवली संघाचे खेळाडू सुद्धा आपण पाहतोय. हेच तर भिवंडी टेनिस क्रिकेटचा आणि पावसाळी क्रिकेटचं वैशिष्ट्य. जो चांगला खेळ त्यांना टाळ्यांनी स्वागत. ओ हो ग्रेट. थोड्या वेळात सोशल मीडियावर सुद्धा हा क्षण आपल्याला पाहायला मिळेल. हे पाहू शकता आपण ज्या प्रकारे हा खेळ टिपल्या गेलं. क्लास क्लास क्लास. ओ क्वचित IPL मध्ये सुद्धा अशी झेल पाहायला मिळत नाहीये. त्या प्रकारे आपण पाहतोय. तर धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण 15. तर पहिला सामना पहिली मॅच ती शेलणार टेमगरपाडा. पहिली 11 नांदून टेमगरपाडा शेलणार. मग दुसरी मॅच भावाले भाटली शेलणार. बरोबर ना. तो नॉट
पहिली मॅच बाबाच पुढे वावले नाही ना माझे तोच बघ ना दाखव कोण बसला ना. चला आपण वेळ कमी घ्या, वेळेसंग नंतर बॅटिंग तुम्हाला करायची आहे. काय झालं रे अनिकेत सज्ज होताना, चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू हा पाहतोय आपण. अनिकेत अनिकेत चांगली बॉलिंग करताना, 15 चांगला चेंडू, चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. आता मात्र टेंबोली संघ अडचणीत सापडलाय काय, ज्या प्रकारे इथं मात्र बॉलिंग साईड पाहतोय आपण. अनिकेत 2 चेंडू, अप्रतिम चेंडू. आता मात्र फक्त येणारे 4 चेंडूमध्ये 25 पर्यंत टेंबोली संघाने जर मजल मारली तर सामना मात्र कुठल्याही क्षणी टेंबोली संघाकडे झुकला जाईल. आणि सफल क्रॉस जास्त झाला होता, पण डाव्या स्टिकच्या बाहेरचा चेंडू, वाईटचा इशारा येतोय. आज फुल एन्जॉय करताना उमेशजी वाकडे साहेब यांना सुद्धा पाहिलं आपण. यावेळेस पात्र हा टोला जबरदस्त, शेवटी नशीब हॉटेलच्या वरतून ठोकलाय षटकार. उमेश वाकडे यांचं बैल साताऱ्याला सेमीफायनलला पोहोचलेला आहे. बैल जोडी जर म्हटलं तर मुंबई परिसर खूप उत्साहित असतोय. आणि उमेश वाकडे यांचा बैल शर्यतीमध्ये शेमीमध्ये पोहोचलेले सातारा येते. खूप खूप शुभेच्छा उमेश दादा. अजून एक धमाका सफल झाला होता. फाईनल एक बाउंड्री लाईन च्या बाहेर चेंडू आलाय, हा चौकार. आता मात्र जो आकडा मी सांगितलं होता की 25 चा आकडा पार करेल काय, धावसंख्या पाहतोय 26, म्हणजे एक चांगली धावसंख्या उभी करताना टेंबोली संघ आज चमकदार कामगिरी केली. ती खास वेले संघाकडून जर पाहिलं आपण विजेंद्र पाटील यांच्याकडून. ओ हो 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 हवेत आहे, पण झेलमध्ये कन्व्हर्ट करू शकला नाहीये. 2 धावा मोनिश पूर्ण करतोय, धावसंख्या 28. शेवटचा चेंडू असेल आणि टेंबोली संघ आपण लगेच रेडी राहायचंय, लगेच रेडी राहायचंय, कारण की आपण एका चांगला संघ आहे, खेळ स्पीडनं खेळणारा. किती वेळ पाहिला आपल्या संघाला यावेळेस पाहता हा चेंडू चांगला आहे, एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न, पोहोचू शकला नाही पंजाबपूर आकाशाकडे आणि फलंदाज धावबाद. तर 2 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या 28 आणि 29 धावाचं टार्गेट आहे, 29 धावाचं टार्गेट आहे. आणि भिवंडी पावसाळी स्पर्धा असो की टेनिस क्रिकेट, वेळ संपत नाहीये. आणि निश्चित केवलदादा भगत यांच्या माध्यमातून अशी माहिती आहे की या मैदानावर निश्चित सर्व काही सुविधा आहे आणि येणाऱ्या काही वर्षामध्ये काही दिवसामध्ये डे नाईट स्पर्धेत सुद्धा आयोजन होईल. निश्चित अशी माहिती केवलदादा भगत आमच्यापर्यंत पोहोचवते. चला केतन आणि विजेंद्र आपल्याला बॅटिंग करायची आहे. 12 चेंडूमध्ये 29 धावा समोर आहेत. टेंबवली संघाचा कर्णधार शतक्षण लावून घ्या. चला वेळेचा बांध ठेवायचे. एक की मॅचला 6 नवीन बॉल 6 नवीन बॉल घेऊन दिला.
दुसऱ्या दोन टुर्नामेंट करायचे पाहिजे. करूया आपण. सराव थांबवायचे. टेंबोली संघाचा कर्णधार सोहम पाटील. पहिला चेंडू वेगवान चेंडू होता. टर्न करण्याचा प्रयत्न आणि एक धाव सिंगल. आणि ज्या प्रकारे मी उल्लेख केला होता की 25 पर्यंत जर मजर मारली तर टेंबोली संघाचा पार्ट जड होऊ शकतोय. आणि त्याच प्रकारे इथे मात्र 29 धावा बनवायचे आहेत गावदेवी वेले संघाला. केतन सज्ज होताना खेळण्यासाठी वेळेचा बाण ठेवायचंय. अप्रतिम चेंडू आणि ते मात्र असं वाटते की जीवनदान मिळालेले केतन याला. टेंबोली संघाचा कर्णधार जरी विकेट पडला किंवा निर्धाव चेंडू गेला तर एकत्र कोणी जमायचं नाहीये. षटक झालं तरी आपण जागेवर थांबायचंय. ओ हा चेंडू मात्र लाईन चुकीचे. स्वेर चेंडू वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय पुढे सरकताना ती 2. सोहम पाटील सज्ज होताना राईट अमोर द विकेट. हा चेंडू परत वाईट चेंडू. बोनस धावा इथे मात्र प्राप्त होताना गावदेवी वेले संघाला. या धावा एक जमेची बाजू राहील वेले संघासाठी. 29 धावाचं टार्गेट आहे त्यांच्या समोर. फ्लडलाईट पाहतोय आपण सुरू होताना. आणि स्वर्गीय वसंत उंद्रा ठाकरे क्रीडांगण म्हटलं तर खूप चांगलं हा क्रीडांगण पाहतोय. आणि नो बॉल म्हणजे विकेटच्या बाहेर चेंडूचा टप्पा. चला आपण एकत्र जमू नका पंच. चला आपण एकत्र जमू नका. फ्री हिटचा इशारा. धावसंख्या इथं मात्र पाहतोय आपण 4. तर निश्चित यावेळेस पात्र हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दुरून येतोय. या 3 धावा इथं मात्र पूर्ण करताना पाहतोय आपण केतन याला. संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 7. अजून सामना जिंकण्यासाठी 22 धावीची आवश्यकता आहे. सज्ज होताना गोलंदाज सोहम पाटील. एखादा मोठा फटका येणं गरजेचं. आणि वेगवान चेंडू होता. फक्त तुम्हाला वेगाला भर द्यायची आहे. फक्त वेगवान चेंडू टाकायचे आहेत. कारण की त्या संधीचं सोडणं इथं मात्र करताना आपण पाहतोय टेंबोली संघाचे गोलंदाज. यावेळेस मात्र हा आलाय षटकार. दोन्ही संघाला महत्वपूर्ण सूचना आयोजक कमिटीच्या माध्यमातून. कुठल्याही स्थितीमध्ये हा सामना होईल लाईटचा विचार करण्यात येणार नाही. कारण की आम्ही टॉस करताना पहिलेच सांगितलं होता 2 षटकाचा सामना आहे आणि कुठल्याही स्थितीमध्ये हा सामना पूर्ण होईल. अप्रतिम फटका होता केतनच्या बॅटमधून. अजून एक धमाका. केतनच्या बॅटमधून धमाका धमाका. हो दम है बंदे में, नाम है केतन मुकादम. टन टनाटन बॅटिंग करताना पाहतोय आपण.
धावसंख्या जर पाहिली आपण आता 7 बोला 9. 6 चेंडूमध्ये इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 9 धावेची आवश्यकता आहे. चला टेंबोली संघाचा कर्णधार आपण एकत्र जमू नका, एकत्र जमू नका. सेमीफायनलचा सामना काटेकी टक्कर पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं आपण धावेचा वेग आलेख उंच उंच वाढत गेलाय आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा चुपून काढल्या आहे. इथं मात्र केतन मुकादम ग्रेट बॅटिंग आणि या खेळाडूचं असं म्हणणं आहे की मला चेंडू रात्र तरी दिसतात. याच पात्र हुकचा फटका खाली क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेले, सीमा पार आलाय चौकार. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 5 चेंडू 5 असं समीकरण आहे. सामना रंगतदार. सूर्य जरी गेला असेल पण क्रिकेट बंद होणार नाही भिवंडीचा. आणि याच मात्र हा नो बॉल आणि चेंडू मात्र परार. सामना जिंकले. इथं मात्र वेले संघाने सुरेख बॅटिंग